एलओसी ओलांडून पाकिस्तानमध्ये गेलेल्या सुनीता जामगडेच्या चौकशीमध्ये धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। सुनीता जामगडे हिच्या मोबाईलमध्ये 2 संशयित पाकिस्तानी ॲप्लिकेशन्स म्हणजेच ॲप्स आढळून आलेले आहेत। एनआयएच्या पथकाने सुनीता जामगडे प्रकरणाचा संपूर्ण तपशील आता मागितलेला आहे। मोबाईलमध्ये ते ॲप्स पाकिस्तानी एजन्सीने डाउनलोड केलेले आहेत का याची सखोल चौकशी आता फॉरेन्सिक विभागाकडून सुरू आहे। 14 मे रोजी म्हणजेच मागच्या महिन्यात सुनीता जामगडे पाकिस्तानमध्ये गेलेली होती आणि एलओसी पार केल्यानंतर सुनीताला एका पाकिस्तानी नागरिकाने लिफ्ट दिल्याची माहिती आहे। अधिकची माहिती घेऊयात, आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्या सोबत आहे। जितेंद्र, बऱ्याच दिवसांपासून हा तपास सुरू आहे आणि जसजसा तपास पुढे जातोय एक एक खुलासे होत जात आहेत। कोणते हे नेमके पाकिस्तानी ॲप्लिकेशन्स होते त्याची माहिती मिळू शकलेली आहे का आणि आता या तपासाची व्याप्ती यापुढे कशी वाढते? नक्कीच श्रद्धा, कारण 14 मे रोजी नागपुरातील सुनीता जामगडे ही महिला नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानात घुसली होती। त्यानंतर पाकिस्तानी रेंजर्सने त्यांना पकडलं होतं। 9 दिवस ती पाकिस्तान रेंजर्सच्या ताब्यात होती। त्यानंतर भारतीय सुरक्षा यंत्रणेच्या ताब्यात तिला देण्यात आलं होतं। त्यानंतर नागपुरात आल्यावर तिच्याकडनं कसून चौकशी करण्यात येते आणि या चौकशीमध्ये नवनवीन खुलासे होत असल्याची माहिती समोर आलेली आहे, ज्यामध्ये आता तिच्या मोबाईलमध्ये 2 संशयित ॲप्स सापडलेले आहेत। हे पाकिस्तानी ॲप्स असून आता नेमके हे ॲप्स तिने डिलीटही केलेले होते। मात्र याची डेटा रिकव्हर करून पुन्हा ते ॲप्स कोणते आहेत आणि त्यामधून नेमकं काय कारवाई करण्यात आली होती याचा तपास आता नागपूर पोलीस करत आहेत आणि याच्या तपासाची मुख्य जबाबदारी ती आता नागपूरच्या सायबर पोलिसांना देण्यात आलेली आहे। त्यानंतर सायबर पोलीस आता हा पूर्ण चौकशी करणार आहेत आणि या चौकशीमध्ये नेमके पाकिस्तानी ॲप्स कुठले आहेत, त्यानंतर त्यातून काय चॅटिंग करण्यात आली होती किंवा त्यातून काय व्यवहार करण्यात आले होते याची माहिती समोर येईल। मात्र सध्या जे आहे ते कारगिल पोलीसही इथे पोहोचलेले आहेत आणि त्यानंतर ते प्रोडक्शन वॉरंटवर सुनीता जामगडे हिला घेऊन जाण्याची देखील आता कारगिलला पुन्हा शक्यता वर्तवण्यात येत आहे। त्यामुळे नेमकं या प्रकरणात आणखी नवनवीन खुलासे होण्याची शक्यता कोणते होतात ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद जितेंद्र, दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।